काँग्रेसचा बालेकिल्ला हा लातूर जिल्ह्याला मानला जात होता, पण लातूर लोकसभा मतदारसंघात कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र 2009 पासून त्याला उतरती कळायला लागली आहे. 2014 साली सुनील गायकवाड यांनी 2.5 लाख मते घेत भाजपची मजबूत पकड तयार केली. आज जिल्ह्यातील सर्व भाजपला मानले जाते. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका काँग्रेसकडून खेचून आणण्यात भाजपला यश आलं आहे. विधानसभेपूर्वी जोर आजमाईचा रंगणार आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या टीममधून काय पाहायला मिळते ते आपण पाहणार आहोत. लातूर काँग्रेसचे कर्णधार आहेत अमित विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा ते चालवत आहेत. मात्र विलासराव यांच्या अकाली निधनामुळे जाण्यामुळे पक्षात त्यांचे शत्रू जास्त निर्माण झाले. याचा फटका त्यांना वेळोवेळी मात्र बसत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, तसेच शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख यांच्यासारखी मोठी नावे बरोबर आहेत. मात्र ते सर्वजण मिळून ही जिल्ह्यावर पकड निर्माण करू शकत नाहीत. यांची नावे मोठी आहेत, मात्र अजमिनता राजकारणात हे सर्व सल्लागार मंडळात दाखल झालेत. आज घडीला काँग्रेसच्या जिल्ह्याभरात एक चेहरा आहे, तो म्हणजे स्वतः अमित देशमुख यांचा. नाही म्हणायला औषधे. तसेच आमदार बसवराज पाटील मुरुमकर काँग्रेसमध्ये आहेत, मात्र त्यांचे लक्ष उस्मानाबादेत जास्त रमते. गटातटाचे वाद नको यामुळे ते लातूर जिल्ह्यातल्या राजकारणात अंग चोरून मात्र सातत्याने घेत असतात.